अहमदनगरच्या लोकसभेच्या जागेवरचा हक्क सोडायला राष्ट्रवादीने साफ नकार दिल्यानं आघाडीमध्ये बिघाडी होण्याची चिन्ह दिसतात। कारण ही जागा विखेंना त्यांच्या मुलासाठी हवी आहे, तर राष्ट्रवादीने 3 संभाव्य उमेदवारांची नावं पुढे करून या वादाच्या जागेवर पुन्हा एकदा दावा ठोकलाय। पाहूया नगरच्या जागेचा तिढा नेमका काय आहे। नगरच्या जागेवरून आघाडीत बिघाडी। नगरची जागा सोडण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा नकार। राष्ट्रवादीकडून घुले, ढाकणे आणि कळमकरांच्या नावावर चर्चा। आता विखे पाटील काय करणार? दोन्ही काँग्रेसच्या आघाडीचं जागा वाटप आता अंतिम टप्प्यात आलंय। पण वादाच्या 8 जागांपैकी नगरच्या जागेवरचा हक्क सोडण्यास राष्ट्रवादी काँग्रेसनं साफ नकार दिलाय। सुजय विखेंसाठी काँग्रेसला ही जागा कसल्याही परिस्थितीत आपल्या कोट्यात हवी आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसनंही या जागेसाठी जाणीवपूर्वक 3 संभाव्य उमेदवारांची नावं पुढे केली आहेत। नरेंद्र घुले, प्रतापराव ढाकणे आणि दादाभाऊ कळमकर। राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत नगरच्या जागेसाठी या 3 नावांवर चर्चा झाली। ही जागा विखेंना त्यांच्या मुलासाठी हवी असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसनं 2 आमदारांच्या जोरावर नगरच्या जागेवरचा हक्क सोडायला साफ नकार दिलाय। दरम्यान नगरच्या जागेसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे यांनी गेल्या वर्षभरापासून जोरदार तयारी सुरू केली आहे। ते ठिकठिकाणी मेळावेही घेत आहेत, पण कसल्याही परिस्थितीत ही निवडणूक लढवणारच असा दृढ निश्चयच त्यांनी केलाय। राष्ट्रवादीकडे तगडा उमेदवारच नसल्याचाही ते दावा करतायत। गेले मागच्या 10 वर्षांमध्ये 2दा एनसीपीने जागा लढवली। अगोदर ही मूळ जागा काँग्रेसचीच होती, मधल्या काळात त्याचा बदल झाला आणि मग ती राष्ट्रवादीकडे आली। राष्ट्रवादीकडे आल्यापासून 15 वर्षापासून राष्ट्रवादीकडे आहे। फार 10 वर्षापूर्वी एकदा राष्ट्रवादीचा त्या ठिकाणी उमेदवार निवडून आला होता, पण मागच्या 10 वर्षांमध्ये राष्ट्रवादीला त्या ठिकाणी अपयश झालेलं आहे आणि म्हणून आमची विनंती आम्ही राष्ट्रवादीला केली की 10 वर्षापासून जर यश मिळत नसेल तर ही जागा काँग्रेसला सोडण्यात यावी। राष्ट्रवादी काँग्रेसनं नगरची जागा सोडली नाही तर विखेंची मोठी अडचण होणार आहे। त्यांच्या मुलानं प्रसंगी भाजपमधून किंवा अपक्ष म्हणून उतरण्याची तयारी ठेवल्याचं कळतंय। त्यामुळे नगरच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा आघाडीचे नेते नेमका कसा सोडवतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। प्रफुल्ल साळुंखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। यानंतर पुढची बातमी आहे जव्हारमधली। आदिवासी बालमृत्यू आणि कुपोषणाच्या बातम्यांमुळे पालघर जिल्हा नेहमी चर्चेत असतो, पण याच जिल्ह्यातलं वावर वागणी हे गाव आता कुपोषणमुक्त बनलंय। गेल्या वर्षभरामध्ये या गावात एकाही बालमृत्यूची नोंद झालेली नाहीये। तब्बल 25 वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आरोग्य विभागाला यश प्राप्त झालेलं आहे। पाहूया एका विधायक उपक्रमाचा हा स्पेशल रिपोर्ट। हे आहे पालघर जिल्ह्यातलं आदिवासी बहुल वावर वागणी गाव। लोकसंख्या साधारण 5 ते 6 हजार। 1992-93 साली तब्बल 50 कुपोषित बालकांच्या मृत्यूमुळे हे गाव राज्यभरात चर्चेला आलं होतं, पण आता हेच गाव आरोग्य विभागाच्या अथक प्रयत्नामुळे कुपोषणमुक्त झाल्याचं बघायला मिळतंय। गेल्या वर्षभरात या गावात एकही कुपोषित बालमृत्यू झालेला नाहीये। एक नजर टाकूयात या गावातील घटत्या बालमृत्यूच्या आकडेवारीवर। 2009-10 मध्ये 10 बालमृत्यू झाले होते, 2010-11 मध्ये 10, तर 2011-12 मध्ये 7 मृत्यू झाले होते। 2012-13 मध्ये 11 बालमृत्यू, 2013-14 9, 2014-15 15 बालमृत्यू, 2015-16 10 बालमृत्यू, 2016-17 6 बालमृत्यू आणि 2017-18 मध्ये एकही बालमृत्यू झालेला नाहीये। या वावर वागणी गावातलं कुपोषणाचं प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आरोग्य विभागाला तब्बल 25 वर्ष लागली आहेत। पूर्वी अपत्यांचं प्रमाण खूप असायचं, 2 अपत्यामध्ये अंतर खूप कमी असायचं। त्यानंतर बालकांचं अंधश्रद्धेचं प्रमाण पण खूप असायचं। त्यामुळे वेळेत बाळक आयडेंटिफाय न होता, वेळेत उपचार न मिळण्यामुळं किंवा वेळेत ते रेफर न फर्स्ट स्टेजला जे रेफर होत नसायचे ते आशांच्या माध्यमातून आता वेळेत रेफर होतात। त्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाच्या माध्यमातून आता बऱ्यापैकी आम्ही तिथं शस्त्रक्रिया केलेल्या आहेत आणि आता जन्मदर कमी झालेला असून आणि कुटुंब कल्याण शस्त्रक्रियामध्ये प्रमाण खूप चांगल्या पद्धतीने वाढले, ते सुद्धा एक त्याचं कारण आहे। या गावातील बालमृत्यूचं प्रमाण शून्यावर आणण्यात आशा कार्यकर्त्यांची भूमिका तितकीच महत्त्वाची राहिली आहे। गावोगावी जाऊन बालकांची नियमित तपासणी करणं, गरोदर मातांना योग्य आहार पुरवणं, तसंच कुटुंब नियोजनाचा आदिवासींमध्ये चांगला प्रसार झाल्यामुळेच हे शक्य झालंय। पहिले म्हणजे
वेळेवर त्यांना संदर्भ सेवा मिळत नव्हती. आम्ही मग आजारी पडलं ते बाळ की असं एक दिवसाआड त्याला भेट देतो. जर त्यांचा RR वाढला असेल तर आम्ही एमॉक्सिलिन देतो. आमच्याकडून उपलब्ध नसले मग आम्ही PSCला किंवा पथकात घेऊन जातो. या गावात बालमृत्यू रोखण्यात प्रशासनाला यश आलं असलं तरी रस्ते विकासापासून हे गाव अजूनही कौसोमील दूर असल्याची खंत इथले गावकरी आणि स्थानिक पदाधिकारी व्यक्त करतायत. रस्त्याची परिस्थिती फार बिकट आहे, कारण रस्ते सुद्धा अजून जे जुनं झालेलं आहे तेच झालेलं आहे. बाकी आता रस्ते झालेले नाही, दुरुस्ती रस्ते झालेलेच नाही, सगळे तुटून. आता आमची अशी मागणी आहे काही जे दळणवळणाच्या सोयी चांगल्या झाल्या पाहिजे, रस्ते ओके झाले पाहिजे, तर कुठल्याही याला त्रास होणार नाही आणि आणखी प्रगती होईल. पण तसे काय रस्ते होत नाही, तर ते आमची जरा थोडीशी खंत गावकऱ्याची आहे. पालघर जिल्ह्यातलं हे गाव कुपोषणमुक्त झालं असलं तरी जव्हार मोखाडा तालुक्यातलं कुपोषणाचं चित्र जैसे थेच आहे. म्हणूनच आता शासनानं वावर वागणीचं मॉडेल संपूर्ण जिल्ह्यात राबवण्याची अपेक्षा व्यक्त होतीये. तब्बल 25 वर्षानंतर वावर वागणी येथील बालमृत्यूचं प्रमाण हे कमी झालंय, परंतु दुसरीकडं हे गाव विकासापासून वंचित राहिलंय. जरी आपण डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहत असलो तरी देखील हे गाव विकासापासून किती कोस दूर आहे. आत्ता तरी शासनानं या गावाकडे, या भागाकडे लक्ष द्यावं आणि या गावाचा विकास करावा अशीच मागणी इथले ग्रामस्थ करतायत. कॅमेरामॅन वीरेंद्र खाटा.